नमस्कार गावकरी मंडळी, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो की या गेल्या 30 तारीखला जो माझ्या घरी कार्यक्रम झाला यामध्ये आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं की एवढे मोठे लोक गावात येऊन सुद्धा त्यांच्या सर्वांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांनी मला हेच सांगितलं की कार्यक्रम खूप चांगला झाला आणि तुमच्या गावातली जे सर्व टीम होती, सर्व जे लोक होते ते सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि त्यामुळेच मला गर्व आहे की आपण सर्वजणांनी त्या दिवशी मला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। राहिला विषय आपल्या गावातील विकास कामाचं, तर गेले 1-1.5 महिना झाले। आता सुरुवातीला निवडणुकीचा काळ झाला, त्यात 1 महिना गेला आणि हे 2-3 दिवस गेले, पण आपले काम जे गावातले चालू होते ते चालूच राहिले। राहिला विषय आपले जे नळ येत होते गावातील, ते नळ जे सुरुवातपासून 6व्या-7व्या दिवसात म्हणजे सुरुवातीला जे 15-20 दिवसात येणारे नळ होते, 6व्या-7व्या दिवसावर जेव्हा आपण चालू केले ते 6व्या आणि 7व्या दिवशी चाले। म्हणजे त्याच्यात असं नाही झालं की बाबा निवडणूक आहे किंवा कार्यक्रम आहे म्हणून तुमचे नळ 15व्या दिवसावर गेला किंवा 9व्या दिवसावर गेला किंवा 10व्या दिवसावर गेला, असा विषय झालाच नाही। आणि जे लोकेशन मी आपल्याला टाकत होतो एवढ्याही गडबडी होत्या, पण एक दिवस आपण पाहू शकता की एक दिवस असा गेला नाही की मी त्यामध्ये लोकेशन टाकलं नाही। ते लोकेशन आपल्याला भेटतच गेलं की नळ कुठचे आले आणि कधी आले। त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं गावातले कामं होते, विकास कामं, हे विकास कामं आपल्या गावातले या 1-1.5 महिन्यात 3-4 कामं झालेले आहे, परंतु आचारसंहिता होती आणि यामुळे हे व्हिडिओ मी बनवू शकलो नाही, म्हणजे बनवले नाहीत आणि ते त्यामध्ये आपल्या ग्रुपवर टाकले नाहीत, कारण की त्यामध्ये आचारसंहितेचा भंग झाला असता किंवा आचारसंहितेत कामं चालू आहेत म्हणून। पण ते कामं पण आपले ते कामं मंजुरातले कामं होते, असं काही नाही की बा आचारसंहितेतले कामं होते, ते कामं केले, फक्त ते आपल्याला पर्यंत मी दाखवू नाही शकलो की कोणते कोणते कामं झाले। ते आता मी टप्प्याटप्प्यानं आपल्याला दाखवतच जातो। त्याच पद्धतीनं आणखी गावातील कोणते विकास कामं असतील, गावातील लाईट असतील, हे सर्व गोष्टी रेग्युलर आपल्याला जशा आपल्या सरपंच झाल्यापासून चालू आहेत तशाच पद्धतीनं चालू राहिल्या आणि त्या याही 1-1.5 महिन्याचा एवढा मोठा कार्यक्रम असो की कोणत्याही गोष्टी असो, आचारसंहिता असो, माझ्या घरचा कार्यक्रम असो, याच्यामध्ये जे कामं आहेत ते कामं सर्व चालूच राहिले आणि ते चांगल्या पद्धतीनं चालू ठेवले। त्याचबद्दल आपण सुद्धा मला पूर्णपणे सहकार्य करत गेला आणि असेच सहकार्य आपण यापुढे करत राहा। आणखी गावातले जे कामं आता चालू होतील, पूर्वरच जे चालू होतील आणि जे चालू झालेले आहेत याचे व्हिडिओ मी आपल्याला रेग्युलरपणे टाकतच जाईल आणि आपला हा विकास चालूच राहील याबद्दल आणि आपलं सहकार्याची मला खूप अपेक्षा आहे। आपण मला सहकार्य कराल ही अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।